हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याची चर्चा. एका बड्या नेत्यावर चर्चेची जबाबदारी, ही सूत्रांची माहिती. जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये मुंबईत भेट, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानं भुवया उंचावल्या. महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीमधील आमदार आणि खासदारांना तोडण्याचा प्रयत्न नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व चर्चा फेटाळल्या. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढला त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली. आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज. राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता. अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचे हे आवाहन. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव हा ओसंडून वाहू लागला. मुसळधार पावसानं पाणी साठ्यामध्ये वाढ. विहार तलावात दररोज सरासरी 90 दशलक्ष मीटर इतक्या पाण्याचा पुरवठा. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आज प्रस्थान. 40 पेक्षा जास्त दिंड्या पालखीमध्ये होतील सहभागी. सायंकाळी 4 वाजता नेवासा बस स्थानकावरती रिंगण सोहळा पडणार पार. अर्जेंटिना फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत. इजिप्तवर 3-2 ने थरारक विजय. विजयानंतर लिओनेल मेस्सी मैदानावर भाव. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडिया 76 धावांवर ऑल आउट. भारताचा 125 धावांनी मोठा पराभव. मालिकेत इंग्लंडची 2-0 ने आघाडी.